मला हा गोंडस मुलगा होणार होता हे मला आधीच माहीत होतं. तर जय आदिवासी मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज नागपंचमी आहे. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता नागपंचमी आहे आणि मला आलेले अनुभव मला आठवले, त्यामुळे आज मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जेव्हापासून मला प्रेग्नन्सीचा 3रा महिना सुरू झाला तेव्हापासून माझ्या स्वप्नात सारखे साप यायचे, म्हणजे 9व्या महिन्यापर्यंत ते यायचे. तर एक गावातल्या बाईला मी विचारलं की माझ्या स्वप्नात सारखे साप येत आहे, तर का बरं असं होतंय? तर ती म्हणाली की तुला नक्कीच मुलगा होईल म्हणून तुझ्या स्वप्नात सारखे सारखे साप येत आहेत, आणि त्यात स्वामींचे पण संकेत होते की तुला मुलगाच होईल. म्हणून मला माहित होतं की मला मुलगाच होणार आहे. स्वामी कृपेने आणि महादेवांच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला. तर तेव्हाच मी ठरवून ठेवलेलं की मी त्याची 2 नावे ठेवेन. आता एक नाव तर तुम्हाला माहीतच आहे, समर्थ, आणि दुसरं नाव शर्विन. आता शर्विन नाव कसं वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमच्यासोबत असे अनुभव आलेले आहेत का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. समर्थ आणि शर्विन हे दोन्ही नावं स्वामी आणि महादेवांशी जुळती नावं आहेत, म्हणून ही 2 नावं मी आधीच ठरवून ठेवलेली. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटू पुढल्या ब्लॉगला. चला बाय बाय.